परळीत मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी, नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून व्हीएसआर कंपनीनं कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीने आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती, 16 जानेवारीला तटकरे अजितदादा सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। विलीनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल, संजय राऊतांची लवचिक भूमिका। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सखोल चौकशी, वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, दानवेंचा सरकारला सवाल। विनाकारण हवेत गोळीबार नको, पुरावे द्या, चुकीचं काम होत असल्यास कारवाई होईलच। सौर कृषी योजनेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर। आरएसएसवरील आरोप प्रकरणात राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर, हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार, तर ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। मंत्री दादा भुसेंकडून संजय राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे, 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांची माफी, भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंवर खापर फोडलं। सरपंच प्रशासक म्हणून कारभार पाहणार, मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीच निर्णय लागू राहणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यासह नाशिकच्या सटाण्यात अवकाळी पावसाची हजेरी, उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल, 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। पुणे रेल्वे स्थानकावर 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, मुलीचे आई वडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं, एक आरोपी अटकेत। बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक, मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस। अमेरिकेकडून ग्लोबल टॅरिफवर 15% वाढ, भारतासोबतच्या कराराबाबत कोणताही बदल होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। टॅरिफला बेकायदेशीर ठरवणारे न्यायाधीश देशासाठी कलंक असल्याचीही टीका।